तर नमस्कार. मी नमस्कार. सुकृती जाधव. तर तुम्ही शाळेच्या विविध उपक्रमामध्ये सहभागी असता. तर तुम्हाला संस्था कशी काय सहकार्य करते? शाळेविषयी जरा मला माहिती द्या. सुरुवातीला तुमचा परिचय आणि शाळेविषयी माहिती द्या. नमस्कार. माझं नाव रविराज योगराज देवपुडे. माझं शिक्षण एम.ए. मराठीतून झालंय. माझा विषय मराठी आहे. मी आपल्या श्री काळभैरव विद्यालयामध्ये 2021 सालापासून कार्यरत आहे. मी 5वी ते 10वी या वर्गाचा किंवा या वर्गाला मराठी शिकवतो. त्याचबरोबर सांस्कृतिक विभाग हा माझ्याकडे असतो. तर आपल्या काळभैरव विद्यालयाची स्थापना 1983 ला झाली आणि तिथपासून संस्थेच्या बराचसाच मोठा वाटा आपल्या विद्यालयाच्या उभारणीमध्ये आहे. विद्यालय उभं राहत असताना विद्यालयामध्ये विविध उपक्रम आणि विद्यार्थी चांगला कसा घडेल यासाठी नेहमी संस्थेचे अध्यक्ष संचालक मंडळ आपल्यासाठी काम करत असतं. आणि शाळा इथलं जे वातावरण आहे ते अतिशय सुंदर आहे. शिक्षकांना संस्था नेहमी प्रोत्साहित करत असते जेणेकरून विद्यार्थी चांगला घडावा, त्याच पद्धतीने विद्यार्थ्याला कौशल्य आधारित शिक्षण मिळावं. विविध आताच्या आधुनिक युगामधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या शिक्षकांना मिळाव्या आणि विद्यार्थ्यांना सुद्धा त्या मिळाव्या यासाठी संस्था नेहमी कार्यरत असते. तर मी तुम्हाला आता काही प्रश्न विचारते. सहकार्य आणि समन्वयाचे वातावरण शाळेत आहे का? हो, सहकार्याचं आणि समन्वयाचं वातावरण म्हणजे आपल्याकडे जो काही स्टाफ आहे त्या स्टाफमध्ये अतिशय आनंदी वातावरण असतं. आम्ही शिक्षकांना विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी विशेष वेळ असतो. त्याच पद्धतीनं ज्या वेळेला योग्य मिटिंग होतात, वेळोवेळी ज्या काही मिटिंग असतात त्या मिटिंगमध्ये आम्ही एकमेकांना अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये जे काही आपलं शाळेचं दैनंदिन कामकाज आहे किंवा वार्षिक कामकाज आहे याच्याविषयी आम्ही चर्चा करत असतो आणि त्या अनुषंगानं शाळेमध्ये ज्या पद्धतीनं कशा पद्धतीनं राबवता येतील त्यासाठी आम्ही नेहमी आनंदीदायक वातावरणामध्ये काम करत असतो. शाळेमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतात का? शाळेमध्ये आताच्या ज्या स्पर्धात्मक युगानुसार ज्या काही गोष्टी आहेत त्यानुसार आपण काम करतो. म्हणजे आपल्याकडे जर उदाहरण द्यायचं झालं तर मल्टी स्किलचं आपल्याकडं फार मोठं दालन आहे. त्या मल्टी स्किलमध्ये आपल्याकडे 4 विषय शिकवले जातात. अभियांत्रिकी असेल, शेती पशुपालन असेल, गृह आरोग्य असेल आणि ऊर्जा पर्यावरण असेल. त्याच पद्धतीने आपल्या विद्यालयामध्ये ICT लॅब आहे. विद्यार्थ्यांना आताच्या काळामध्ये तंत्रज्ञानाची ओळख व्हावी या अनुषंगानं आपण ICT लॅबमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना कॅम्प्युटर आधारित शिक्षण देतो किंवा त्या कॅम्प्युटरचं बेसिक ज्ञान आहे ते आपण विद्यालयातील विद्यार्थ्यांना नेहमी देत असतो. त्याच पद्धतीने वेगवेगळे जे काही प्रयोग असतील किंवा विज्ञान प्रदर्शन असतील त्यामध्ये आपले विद्यार्थी नेहमी सहभागी असतात आणि वेगवेगळे प्रयोग सुद्धा ते करतात. तसेच आता नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेत चालू आहेत का? मग आताच्या आपण ज्या पद्धतीने म्हणतात नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये ICT लॅबचा उल्लेख केला आपण. त्याच पद्धतीनं आपल्याकडे कौशल्य आधारित शिक्षणावरती MCD नावाचा विषय आहे. तो कौशल्य आधारित वर्ग आहे आणि त्याच्यावर आपण ते 4 विषय घेतले. ऊर्जा पर्यावरण असेल, शेती पशुपालन असेल, त्याच पद्धतीने गृह आरोग्य असेल, अभियांत्रिकी असेल यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण हे नाविन्यपूर्ण शिक्षण देतो. कौशल्य आधारित शिक्षण आता शासन घेतलं 2013 पासूनच आपल्या विद्यालयामध्ये जवळ 10 ते 12 वर्षांपासून आपल्या विद्यालयामध्ये सुरू आहे. तसंच ताणमुक्त आणि प्रेरणादायी वातावरण शाळेत असतं का? हो, संस्था त्याबद्दल अग्रेसर असते. दरवर्षी आपलं स्नेहसंमेलन होतं त्यामध्ये सगळ्या शिक्षकांना कौतुक संस्था करते. ज्या शिक्षकांचं कार्य चांगलं आहे त्या शिक्षकांना नेहमी प्रेरणा देत असते. त्यासाठी शिक्षकांना दरवर्षी एखादा पुरस्कार संस्था देते. त्याच पद्धतीनं प्रेरणादायी विचार संस्थेची ज्या वेळेला मीटिंग वगैरे असतात त्यावेळेला सार्वजनिक बरेच वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेरणा मिळतात जेणेकरून त्या शिक्षकांना आपल्या विद्यार्थी कसा घडवताना म्हणजे चांगला विद्यार्थी कसा घडेल याविषयी नेहमीच प्रेरणा संस्थेकडून आम्हाला मिळते. विद्यार्थ्यांचा सहभाग नंतर त्यांचं जे कौशल्य ते पाहून त्यांना प्रोत्साहन व कौतुक त्यांचं होतं का? विद्यार्थ्यांचं प्रोत्साहन आणि कौतुक होतं. म्हणजे दरवर्षी आपण स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम घेतलो त्यामध्ये वर्षभर केले जाणारे जे वेगवेगळे उपक्रम आहेत नाविन्यपूर्ण उपक्रम त्यामध्ये सगळेच उपक्रम आहेत. म्हणजे कलाकारांपासून मल्टी स्किलवर आधारित आपल्याकडे जेवढे उपक्रम आहेत त्यामध्ये होणारे सगळे उपक्रम आपण विद्यार्थ्यांना वर्षभर विविध प्रकारच्या स्पर्धा घेतो. त्यामध्ये निबंध स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील, रांगोळी स्पर्धा असतील,
कथाकथन स्पर्धा असेल, संभाषण कौशल्य असेल, अशा विविध अशा स्पर्धा घेतो किंवा मैदानी स्पर्धा काय असतील, खेळाच्या बाबतीत आहेत, विज्ञानाच्या काही वेगवेगळ्या स्पर्धा आहेत. यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा घेतो, त्यातून काही त्यांचं जे ते गुणवान विद्यार्थी आहेत त्यांचे नंबर काढतो, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे सर्टिफिकेट बक्षिसं त्यांना देतो. त्यांचं कौतुक विद्यालयाच्या वतीनं होतं, संस्थेच्या वतीनं बरेच वेळा केलं जातं आणि त्यातून विद्यार्थी प्रेरित होतात आणि त्यांना सुद्धा उत्साह मिळतो आणि विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांना, ज्या शिक्षकांनी त्यांना सहकार्य केलं किंवा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी काम करतात त्या विद्यार्थ्या शिक्षकांना सुद्धा संस्थेकडून नेहमीच कौतुकाची थाप त्यांच्यावर पडत असते. धन्यवाद सर, तुम्ही खूप छान माहिती दिली. थँक्यू.